नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 30 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पिंकी राघवला सांगत असते, आपलं ज्या माणसावर जीवापाड प्रेम असतं त्याच्यावर आपण तगडा विश्वाससुद्धा ठेवायला हवा. तर राघव लगेच तिला म्हणतो, तुझा नवरा तुझ्या मैत्रिणीबरोबर पळून गेलाय आणि तू विश्वासाच्या गोष्टी करतेस? तर पिंकी त्याला म्हणते, हो, कारण एक गोष्ट मला कळलीये, दिसतं तसं नसतं. आणि ती राघवला एक उदाहरण देते. ती म्हणते, तुम्ही रागामुळे या सगळ्या वस्तू उधळल्या, फेकल्या आणि आता जर या खोलीत एखादा माणूस आला आणि त्याने हे सगळं पाहिलं तर त्याला काय वाटेल? आपल्या दोघांमध्ये भांडण झालंय आणि हे सगळं तुम्ही माझ्यावर फेकून मारले. तर राघव लगेच म्हणतो, मी असं काहीही केलेलं नाहीये. तर पिंकी म्हणते, तेच तर, मी फक्त माझा मुद्दा पटवून दिला, तुमच्यावर आरोप नाही केले मी. तुमच्या इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, रिॲक्ट करण्यापेक्षा रिस्पॉन्ड करावं. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नसलं तरी आपण पटकन आपलं मत मांडून मोकळं होतो आणि यामुळे पुढे जाऊन पश्चाताप करण्याची वेळ येते. पण हळूहळू सगळ्या गोष्टी समजायला लागल्यावर मग रिस्पॉन्ड करावं. राघवला पिंकीचं म्हणणं पटतं आणि तो पिंकीला सॉरी म्हणतो. काही गोष्टी मी मगाशी करायला नको होत्या. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तर पिंकी लगेच त्याला म्हणते, बडे बडे लोक ऐसी छोटी छोटी गलतियां करते रहते हैं. आपण एक खेळ खेळत होतो असं समजू आणि गोष्टी विसरून जाऊ. चूकभूल द्यावी घ्यावी. राघव पिंकीला थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग म्हणतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पिंकी चहा बिस्किट खात बसलेली असते आणि ऋतुजा पेपर वाचत बसलेली असते. तर त्यात एक बातमी असते, चिमटे बाबा पुण्यात. हे पाहून तर ऋतुजाला खूप आनंद होतो. चिमटे बाबांचा फोटो पेपरमध्ये पाठमोरा असतो. तर ऋतुजा म्हणते, त्यांचा चेहरा दिसत नाही म्हणून तर त्यांना पाहायला लोक गर्दी करतात. मी तर ऐकलंय की ते खूप महान आहेत, अंतर्यामी आहेत. भविष्यात काय घडेल हे सुद्धा त्यांना आधीच कळतं. आणि ती रुक्मिणी काकूंना म्हणते, आपल्याला जर त्या बाबांना भेटता आलं तर रेश्मा आणि रिषभच्या लग्नासाठी आपण त्यांना उपाय विचारले असते ना. तर रुक्मिणी काकू म्हणते, आता काय उपयोग, आपण हिला समजावलं होतं ना, पण तेव्हा ऐकलं काही नाही आपलं. आता रडून काय फायदा. आपण जर त्या बाबांकडे गेलो आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या डोकेदुखीबद्दल त्यांच्याकडे उपाय मागितला तर? रेश्माला मात्र तिचं बोलणं काही कळलेलं नसतं. त्यामुळे रेश्मा लगेच म्हणते, ते बाबा आहेत, डॉक्टर नाहीये. तुमचं डोकं दुखतंय का? मी तुम्हाला गोळी आणून देऊ का किंवा बाम लावून देऊ का? त्यासाठी बाबांकडे जाण्याची काय गरज आहे? रुक्मिणी काकू तिला म्हणते, तुझा गुडघ्यात मेंदू आहे का गं? आणि ती पिंकीकडे बोट दाखवतच म्हणते, मी या डोकेदुखीबद्दल बोलतीये. तर रेश्मा लगेच म्हणते, मला कसं कळणार? ऋतुजा लगेच आयडिया सांगते, आपण घरात पूजा ठेवू आणि त्यांना निमंत्रण देऊ, मग ते पूजेला नक्की येतील ना. तर पिंकी मनात विचार करते, या पिंकी नावाच्या डोकेदुखीवर कोणताच उपाय नाहीये, कोण सांगणार यांना? इकडे राघव आणि रिषभ बोलत असतात. तर राघव रिषभला म्हणत असतो, जोपर्यंत आपल्याकडे ठोस पुरावा नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, कृष्ण आणि सिंधू दोन वेगळ्या पर्सनॅलिटीज असायला पाहिजे. एकाच चेहऱ्याच्या दोन व्यक्ती असतात हे मला माहिती होतं, पण एकाच गुणधर्माच्या दोन व्यक्ती हे कसं शक्य आहे? त्या दोघींच्या इतक्या गोष्टी एकमेकींशी मिळतात ना. काय करायचं ते मला खरंच कळत नाहीये. राघव रिषभला सिंधूचा हेअर ब्रश दाखवतो. तर रिषभ म्हणतो, आता आपल्याला कळेल की पिंकीची खरी मैत्रीण कोण आहे. एका दगडात दोन पक्षी. मधू गुपचूप येऊन पिंकीची पर्स चेक करत असते. तर त्यात तिला लाल तिखट आणि चाकूसुद्धा भेटतो. तर मधू स्वतःशीच म्हणते, ही नक्की आमदार आहे की कोण आहे? त्यानंतर मधू पिंकीचं सामानसुद्धा चेक करते, परंतु त्यात तिला काहीच भेटत नाही. तर ती लगेच तिचा लॅपटॉप चेक करायला घेते. तेवढ्यात तिला पिंकीचा आवाज येतो. पिंकी रूममध्ये येते आणि दरवाजा असा बंद असलेला पाहून ती स्वतःशीच म्हणते, पिंकीच्या रूमचा दरवाजा असा कधीच बंद नसतो. तिला पडद्याच्या मागे पाय दिसतात, त्यामुळे लगेच तिच्या लक्षात येतं. तर पिंकी लगेच मोठ्याने म्हणते, अच्छा अच्छा, हवेने दरवाजा बंद झाला होय. तर पिंकी मनात विचार करते, माझ्या रूमची झडती घ्यायला आली होती काही, आता या टवळीला दाखवतेच माझा हिसका. आणि पिंकी तिला धरून चोर चोर असं मोठ्याने ओरडते. पिंकीचा आवाज ऐकून सगळे तिच्या रूममध्ये येतात. तर रुक्मिणी काकू तिला म्हणते, तुझा भोंगा बंद कर आधी, ओरडतेस कशाला? तर पिंकी लगेच म्हणते, ओरडते म्हणजे काय, चोर आला आहे. तरी पण तुम्ही असं हळूहळू आलात. हळू ओरडले असते तर तुम्ही आल्यासुद्धा नसता इकडे. त्यानंतर सगळे पाहतात तर त्या पडद्याआड मधू राणी असते. ऋतुजा लगेच तिला पाहून म्हणते, राणी तू इथे कशी? तर लगेच पिंकी म्हणते, राणी कसली, चोर आहे ही, चोर. मी माझ्या रूममध्ये हिला चोरी करताना पकडलं. राघव तिला विचारत असतो, तू इथे काय करतीयस? तर मधू काही बोलत नसते. तर पिंकी लगेच म्हणते, आता का मुख गिळून गप्प बसलीयस ग?
बोल की पटापटा. मधू म्हणते माझा नेकलेस सापडत नव्हता, तो शोधायला मी इकडे आले होते. मला वाटलं पिंकीने घेतला असेल. तर रुक्मिणी काकूसुद्धा पिंकीकडे बघत लगेच म्हणते बरोबर आहे, हिनेच घेतला असेल, हीच या घरात उपरी आहे. पिंकी म्हणते उपरी काय म्हणतात, जर का तुमच्या मुलाने माझ्या धनींना शोधून काढलं नाही तर मी या घरची होणारी सून आहे. उपरी काय आणि चोर काय, आमदार आहे आमदार, लक्षात ठेवायचं. रुक्मिणी काकू तिला म्हणते आमदार असशील तू स्वतःच्या घरची, इथे आमच्या घरात बळजबरीने घुसून राहतीयस तू आणि वर दादागिरी करतीयस. तर पिंकी म्हणते दादागिरी नाही पिंकीगिरी. आणि हे बरं आहे, तुमच्या फॅमिली मेंबर्सनी माझ्याबरोबर कसं पण वागायचं, वाटेल तसं बोलायचं आणि मी काय असं गपगुमानं बसून राहायचं का. रुक्मिणी काकू तिला म्हणते तुझ्याशिवाय इथे बाहेरचं कोण आहे, तूच घेतला असणारेस हार. राघव काकूला म्हणतो आपल्याकडे ठोस पुरावा असल्याशिवाय आपण कोणावरही आरोप लावू शकत नाही. तर पिंकी लगेच म्हणते आता कसं पोलीसवाल्यासारखं बोललास. मधू म्हणते पण राघव माझा नेकलेस एक्सपेन्सिव्ह होता. तर राघव म्हणतो मी लेडी कॉन्स्टेबलला बोलवतो, ती संपूर्ण घराची झडती घेईल आणि मग तुझा हार तुला सापडेल. रुक्मिणी काकू त्याला म्हणते त्याची काही गरज नाहीये, मला माझ्या घरात पोलीस नकोयत. तर पिंकी लगेच रुक्मिणी काकूला म्हणते मग याला पण घराबाहेर पाठवा, हा पण पोलीसच आहे की, आणि हसते. तर रुक्मिणी काकू लगेच तिला म्हणते हसायला काय झालं, आणि तिला चिरडूनच गप्प बस असं म्हणते. ती राघवला म्हणते मला माहिती आहे खरी चोर ही पिंकीच आहे, तिच्या एकटीच्या खोलीची झडती घे आणि हार मिळाला की तिला लगेच्या लगे घराबाहेर काढ. तर राघव म्हणतो काय चालू आहे हे सगळं, तुम्ही दोघे आमदार आहात, तुम्हाला लॉ माहिती आहे ना. मी एक पोलीस ऑफिसर म्हणून कुठल्याही स्त्रीच्या रूमची झडती घेऊ शकत नाही. मला रीतसर ऑफिसला जाऊन तक्रार नोंदवावी लागेल आणि त्यानंतर लेडी कॉन्स्टेबल इथे येऊन यांच्या रूमची झडती घेईल आणि मग खरा चोर कोण आहे ते आपल्याला कळेल. उगाच गाजावाजा नकोय मला असं म्हणून तो तेथून जातो. तर सगळे तेथून निघून जातात. त्यानंतर मधू पिंकीला म्हणते बघितलंस का, ही माझ्या घरची माणसं आहेत, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, तू कितीही प्रयत्न केलास तरी त्यांच्या मनात मला पाडू शकणार नाहीस. तर पिंकी मधूला म्हणते ए शायनिंग, गलत बंदी से पंगा लिया है तुमने, माझ्याशी भिडणं एवढं इझी नाहीये, आता मी काय करते ते बघच आणि भोग आपल्या कर्माची फळं. त्यानंतर राघव इकडे रिषभला तो हेअर ब्रश दाखवून म्हणतो आपल्याला हा ब्रश DNA टेस्टसाठी पाठवायचा आहे, एकदा का टेस्ट झाली की आपल्याला हवा असलेला पुरावा मिळेल. तर रिषभ लगेच म्हणतो आणि टेस्ट जर मॅच झाली तर आपल्याला कळेल की कृष्णाच सिंधू आहे. रिषभ तो ब्रश घेऊन जातो. इकडे बाहेर लेडीज बसलेल्या असतात. मधू त्यांना म्हणत असते मला काहीही ऐकायचं नाही, तिने माझ्यावर एवढे आरोप केले पण तुमच्यापैकी कोणी काहीच बोललं नाही, माझ्या बाजूनेही उभे राहिला नाहीत तुम्ही. ती मला चोर म्हणाली, खरं तर तिनेच माझा नेकलेस चोरलाय आणि तीच माझ्यावर आरोप करतीये. मला माहितीये ती हे सगळं का करतीये, मी तुमच्या नजरेतून उतरावी म्हणून ती हे सगळं करतीये. पण काकू तुम्ही सुद्धा काही बोलला नाहीत. रुक्मिणी काकू तिला म्हणते राणी तू हीच पारख केलीस का आमची, आम्हाला माहितीये ती मुलगी कशी आहे ते, एक नंबरची नाटकी मुलगी आहे ती. ऋतुजा म्हणते यावेळी आपण तिला चांगलाच धडा शिकवू. तर लगेच मधू म्हणते तुम्ही फक्त बोलता, करत काहीच नाही. तेवढ्यातच बाहेर एक व्यक्ती येतो. तर मधू बाहेर येते आणि ती त्याला विचारते कोण आहात तुम्ही. तर तो लगेच मधूला म्हणतो तू मला ओळखलं नाहीस, संपूर्ण जग मला ओळखतो आणि तू मला विचारतेस कोण म्हणून. तर मधू म्हणते हो, कारण मी तुम्हाला नाही ओळखत, कोण आपण. तर तो सांगतो संपूर्ण जग मला चिमटेवाले बाबा या नावांनी ओळखतं. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे चिमटेवाले बाबा घरात येऊन म्हणतात की चोरीचा माल इथेच आहे आणि तो हार तिथेच निघतो. तर रुक्मिणी काकू लगेच मधूला म्हणते तू तर म्हणाली होतीस की हार चोरीला गेलाय, हार तर तुझ्या कपाटातच मिळाला, तुझ्याकडून चूक घडलीये. आणि ती चिमटेवाले बाबांचे राणीला पाय धरायला लावते. तर चिमटेवाले बाबा मधूला म्हणतात माफी मागायचीच झाली तर तू त्या व्यक्तीची माफी माग ज्या व्यक्तीची तू गुन्हेगार आहेस. तर मधू म्हणते म्हणजे पिंकी. तर लगेच चिमटेवाले बाबा म्हणतात मी इथे असल्यानंतर पिंकी इथे येणार नाही, कारण पिंकीच चिमटेवाले बाबा बनून आलेली असते. त्यानंतर ती गेटअप चेंज करण्यासाठी जात असते. तर तेवढ्यात राघव तिच्या समोर येतो. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.